एरंडी, हां हे बोर, हां. हे पाखरासाठी. पाखरासाठी. वा 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 हे बघा तांदूळ. वा वा वा. तांदूळ ठुले. हो, वा पाणी. छान. हे बोरच आहे. बोर आहे. हां. हे हा नाव आहे ना मला, त्याचा सेंट बघा. हां सब्जा. हां हां. निरगुड नाही नाही, पारिजातक. फुलाचं झाड आहे. पारिजातक. त्यावर वर्ण आहे. वर्ण. हां होय. हां हे एरंडी, हां. ते अननस आहे. अननस. अननस. हां. लिंबा. लिंब आहे. हां. जांब. हां. कढीपत्ता. कढीपत्ता. हं. बेल. बेल. हां. बेल. गवती चहा. गवती चहा. हां. पलीकडलं. पपई. हां पपई. सीताफळ. हां राईट. इथं अशोकाचं लावलेलं आहे. हां हो. इथं चंदन आहे. वा वा वा. आंबा आहे. हां इथं हे परत पपई आहे. हो. हे चिंच आहे. यस हे सीताफळ. यस. कडुलिंब. वा वा. कडुलिंब. हां त्याच्यावर हा गुळवेल. हां हां गुळवेल. गुळवेल. हे तुती आहे. हां. इथं एक मिनिट जरा ह्याला खाली पाडतो. हां मोसंबी आहे. हां. हे चिंच. हां. हे खजूर. हं. हे आपले कोरफड. कोरपड. हे पिटुंडी म्हणतात. हां हे रामफळ. हां हे निरगुडी. हां. निरगुडी. निरगुडी हो. निरगुडी हे खूप मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती. हां हा मोगरा. हां. मोगरा. मोगरा. हा ऊस. हां इथं मोगरा आहे. हो. हे आरुळसा आयुर्वेदिक वनस्पती. यस. हे ही मेहंदी आपल्या हाताला लावायची. हां ओरिजिनल. बरोबर. हे उंबरीचं झाड आहे. उमरीचं. हां हे बोर. हां हे बदाम. हां हे सीताफळ. हां. हा केशर आंबा. हं. हा शुगर ट्री म्हटलं जातं. हे मद्रासकडे शुगरवर खातात. हां हे पटडी आहे. हां. ह्या आपल्याकडे येडी बाबळ. ह्याच्या शेंगा जे आहेत, होय. ह्याच्या शेंगा फार उपयोगी आहेत. आयुर्वेदिक. वा. हा शेवगा. शेवगा. हा गावरान अतिशय रुचकर असा हा गावरान शेवगा. शेवगा. हो. बरोबर. हे पुन्हा हे निरगुडी. हां. मला वाटतं नाही म्हणलं तरी हे एक 60-70 झाडं आहेत. होय. हा? हे पानफुटी आहे. हां पानफुटी. हे ब्रह्मकमळ आहे. बरं. ब्रह्मकमळ. हे मिरची. ही जागा किती बाय कितीचं आहे? 40x50. त्याच्यामध्ये एवढी झाडं आहेत. हो. हां हो. हे ओरिजिनल गुलाब आहे. हां यालाही काय म्हणणार नाव नाही. बरोबर हो. हे पुदिना आहे. बरोबर हे लिंबू. बरोबर पांढरी सदाफुली. बरोबर. अशी मी जवळपास हां पर्यावरणपूरक जगण्यासाठी आणि पर्यावरणाचं झाडाचं महत्त्व लोकांना कळण्यासाठी हे दररोज सायकलला मी घागरी लावून आणि सायकलला घागर लावून घागर लावून पाणी आणून मी हां पाणी घालतो त्या झाडांना. बरोबर. आणि सायकलवरच फिरता तुम्ही? आणखीन ही सायकलवर माझं दिनचर्या चालू आहे. हां हे घागरीला आकडा लावून. हां बरोबर. एक तिकडं आहे. अशा नळ नाही इथं. नळ मिळू शकत नाही. शहराच्या मध्यवस्तीमध्ये आहे. आहे. आणि सायकलवर फिरता तुम्ही? सायकलवर माझं चालूच आहे. पत्रकारिता चालू आहे. पत्रकारिता चालू आहे. ज्ञानाचा उपक्रम म्हणून मी गेली बरोबर. 24 वर्षीय वाचनालयाची माझी ही वाटचाल चालू आहे. किती पुस्तक आहे सारे? सध्या 12,500 ग्रंथसंपदा आहे. 26 मासिका आपण मागवतोय. बर. 8 दैनिकं मागवतोय. वा वा. 8 ते 12, 4 ते 6 वाचनाचा वेळ आहे. शनिवारी साप्ताहिक सुट्टी आहे. बर. रविवारी कर्मचाऱ्यांना पुस्तकं बदलता यावी म्हणून आपण जाणीवपूर्वक रविवारचा वाव. सुद्धा चालू ठेवलेला आहे. असे हे कापूस. कापूस आहे. हां याचा कापूस दाखवू तुम्हाला मी काय. काढलेला. वा वा. त्याचा यावर्षी काढलेला हा कापूस आहे. वा वा वा.
त्या दोन दैनिक मासिका आहे, दैनिक आहे. जागा पडून नाही म्हणून इकडे आपलं स्पर्धा परीक्षार्थीसाठीचा हा पूर्ण जवळपास 50,000चं हे ग्रंथसंपदा आहे. बरं. स्पर्धा परीक्षार्थीसाठी वा वा. या भागातल्या सामान्य मुलांना हे व्हावं म्हणून. म्हणजे वाचनालयाला स्वतःची इमारत नाही स्वतःची इमारत नाही, त्यामुळे हे आणि हे भाड्याने घेतलं आपण. हे भाड्याचं आहे. सावकाश परशी हे होय. हां. हे दोन्ही दुकानं भाड्याने घेतली. होय. हां हो. बरोबर हे वाचक हॉल, देवघेव, महिला विभाग, बाल विभाग घेतले. बरोबर. असा हा आपला वाचकांना सेवा देण्याचा वर्ष 24वे वर्ष आहे वाचनालयाचे. इमारत नाही, इमारत नाही, अनुदानावर भागत नाही. अनुदानावर भागत नाही. हां. सर्व अडचणीत आहे. गेली 14 वर्षापासून अनुदान दुप्पट वाढवायचं काही झालेलं नाही. हां. त्यामुळं राज्यातली सार्वजनिक ग्रंथालय अतिशय मरणासन अवस्थेत पोचली. सभासद किती आहेत? सभासद 250-300 सभासद आहेत आपल्याकडे. बरं. होय. वाव.